भिवंडीच्या गंगारामवाडी परिसरामध्ये धक्कादायक 4 मजली इमारत कोसळली। बचाव पथकाने 9 जणांचे मृतदेह बाहेर काढले। घटनास्थळी एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू। भिवंडीत निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ही अत्यंत वेदनादायी। भिवंडी दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना सुनेत्रा पवारांकडून श्रद्धांजली अर्पण। भिवंडीत दुर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजनांकडूनही पाहणी। घटनास्थळी अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली। दरम्यान 4 मजली इमारत कोसळून आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। राज्यात मुसळधार पावसाची शक्यता। नाशिक आणि पुणे घाट परिसरात रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, रायगडसह 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। नाशिक जिल्ह्यालाही पुढील 3 तासांसाठी रेड अलर्ट जारी। हवामान खात्याकडून आज मुसळधार पावसाचा इशारा। गंगापूर धरणातनं 2498 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पुणे शहराला आज ऑरेंज अलर्ट, तर घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण साखळीतील 4ही धरणांमध्ये 94.96% जलसाठा। खडकवासला धरणातनं 5783 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। खामगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर शहरामध्ये मुसळधार पावसाने दुकानांसह नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। अमरावती शहरासह जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचाही इशारा। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। यवतमाळ जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट। दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। पालघर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यातील पावसामुळे 20 जणांचा मृत्यू, तर 15,000हून अधिक घरांचं नुकसान। पूरग्रस्त कुटुंबियांना आतापर्यंत 4.5 कोटी रुपयांची मदत। अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू। जिल्ह्यातील दिघी कोल्हे या गावामध्ये पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप। नदीला पूर आल्यामुळे पुराचं पाणी गावात शिरलंय। प्रशासनाकडून गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा। मुंबईमध्ये मंत्रालय परिसरात जोरदार पाऊस। मुंबईला पावसाचं येलो अलर्ट, तर पावसाचं या ठिकाणी प्रमाण वाढण्याची शक्यता। अकोला शहरातील मोरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ। गेल्या 24 तासात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर। नदीवरील राजेश्वर सेतू पूल वाहतुकीसाठी बंद। नांदेडमध्ये गेल्या काही तासात पडलेल्या दमदार पावसामुळे आसना नदीला पूर, तर नांदेड जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच सर्वत्र पावसाची नोंद। पैनगंगा नदीला सुद्धा पूरस्थिती, तर पूरस्थितीमुळे किनवट तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने पैनगंगा नदीला पूर। जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। पावसामुळे खरीप पिकांनाही मोठा दिलासा। हिंगोली जिल्ह्यातील कयाधू नदीला पूर, तर बोलडा फाटा ते उमरा फाटा मार्ग वाहतुकीसाठी बंद। राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा। नाशिक शहरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू। दुतोड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी। जिल्ह्यातील 23 पैकी 11 धरणं 100% भरली आहेत। गंगापूर धरणातनं गोदावरी नदीपात्रामध्ये 2498 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। तर नाशिकच्या हरणबारी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस। हरणबारी धरणातनं मोसम नदीपात्रात 6000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मोसम नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदियातील पुजारीटोला धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरूच। पाणी पातळी वाढत असल्यामुळे पुजारीटोला धरणाचे 6 दरवाजे उघडले। पुजारीटोला धरणात 83% पाणीसाठा। परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या आहेरवाडी परिसरामध्ये जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे थुना नदीला पूर, तर 5 गावांचा यामुळे संपर्क तुटला। वर्धा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, तर वर्धा ते राळेगाव मार्गावरील यशोदा नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद। भिडी, रत्नापूर, शिरपूर या ठिकाणी जवळपास 15 घरांमध्ये पावसाचं पाणी। यशोदा नदीकाठच्या शेकडो एकरातील पिकं पाण्याखाली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने प्रमुख नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर। 4 राष्ट्रीय महामार्गांसह दुर्गम भागातील 16 रस्ते बंद। भामरागड, सिरोंचा अशा 2 तालुक्यांमध्ये विद्युत सेवा खंडित। भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील अंभोरा केबल्सचे पूल पावसामुळे अधिकच दिसतोय आकर्षक। धुक्याची चादर खळाळती वैनगंगा आणि स्काय गॅलरीतनं दिसणारी ही विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालतात। ही दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला। यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाणी पातळीत मोठी वाढ। जिल्ह्यातील 12 धरणं 100% भरली आहेत। फोंडा, हरकुळ, खुर्द, पंचक्रोशीला पाणी पुरवठा करणारं धरण ओव्हरफ्लो। पुण्यातील खडकवासला धरणही भरलंय। धरणातनं 16,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। धरण क्षेत्रामध्ये पाऊस असल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवला। मुळा मुठा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ।
अलमट्टी धरणातनं 1,10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गेल्या 24 तासात धरणात सरासरी 82,743 क्युसेकनं पाण्याची आवक. सध्या धरणामध्ये 96.95 टीएमसी जिवंत पाणीसाठा. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. तर रिसोड मार्गावरील धोडप बुद्रुक या ठिकाणी पुलावरून पाणी वाहू लागलं. मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद. तर मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील मनुदेवी धबधबा पुन्हा प्रवाहित. धबधब्याचं रौद्ररूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. दरम्यान धबधब्याजवळ न जाण्याचा प्रशासनाकडून पर्यटकांना इशारा. अकोला जिल्ह्यामध्ये पुढील काही तासांसाठी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. गेल्या 24 तासांपासून अकोला शहरासह ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू. अकोला शहरातील अनेक रस्ते जलमय. पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं तुडुंब भरली. खडकवासला धरण 100% भरलं असून पानशेत, परसगाव आणि केनगर ही धरणं सुद्धा 100%च्या जवळ पोहोचली आहेत. धरणं भरल्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा.